हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे घाम येणे. घाम येणे म्हणजे काय, तर खूप जास्त प्रमाणामध्ये घाम येणे. तर याची काय कारणे आहेत, आपण यावर काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो, तर चला आपण डिटेलमध्ये पाहूया. तर घाम येण्याचे खूप सारे रिझन्स असू शकतात. तर पहिलं कारण म्हटलं तर जेनेटिक प्रॉब्लेम असतो हा. मग घाम येणे ॲक्यूट म्हणजे अचानकपणे घाम येणे किंवा सतत सतत घाम येणे. तर अचानक घाम येणे, तर याची काय कारणे असू शकतात, तर हायपोग्लायसेमिया. तर शुगर अचानक कमी झाली डायबिटिक पेशंटमध्ये, तर अशा पेशंटला खूप सारा घाम येतो. त्याबरोबरच ज्या व्यक्तीला चक्कर येते अचानक, त्या व्यक्तीला सुद्धा घाम येतो. जेव्हा त्यांना चक्कर येते त्यावेळी घाम येतो. ॲक्यूट MI असेल अशा वेळी सुद्धा घाम येतो. त्याबरोबरच खूप सारं पेन असेल, म्हणजे पेशंटला किंवा कोणत्याही व्यक्तीला खूप सारं पेन असतं, दुखणं जर भयंकर असेल अशा वेळी सुद्धा घाम येतो. पेशंट घाबरून जातो. त्याबरोबरच ताप आलेला असेल, खूप सारा ताप असेल, म्हणजे मलेरिया असेल, व्हायरल फीवर असेल, अशा वेळी घाम येतो. ताप आल्यावरती अँटीपायरेटिक्स आपण घेतल्या तेव्हा सुद्धा घाम येतो. खूप सारी चिंता त्या पेशंटला असेल, म्हणजे ॲक्यूट एन्झायटी, म्हणजे जर आपल्याला काही वाईट गोष्ट समजली किंवा खूप आपण आनंदात असू किंवा अचानक खूप चिंता केली त्या पेशंटने, तरीसुद्धा त्या पेशंटला घाम येऊ शकतो. तर हे झालं ॲक्यूट फेज. ॲक्यूट फेजमध्ये घाम आलेला तो टेम्पररी राहतो आणि निघूनही जातो. बट लॉंग ड्युरेशनला जर घाम येत असेल तर 100% हे ॲबनॉर्मल आहे. तर मग लॉंग ड्युरेशनचे काय काय कारणे असू शकतात, तर सगळ्यात पहिलं तुम्हाला जसं सांगितलं ते जेनेटिक प्रॉब्लेम असतो. हायपरथायरॉइडिझम जर असेल, थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल पेशंटला, त्यामध्ये हायपरथायरॉइडिझम जर असेल तर पेशंटला खूप सारा घाम येऊ शकतो. TBच्या पेशंटमध्ये रात्रीच्या वेळी जास्त घाम येतो. किंवा लिम्फोमा असेल, इमेज पाहू शकता, तर अशा पेशंटमध्ये रात्रीच्या वेळी घाम येतो. रिकेट असेल, हे पहा, इमेज पाहू शकता तुम्ही. तर लहान बच्चूमध्ये हा रिकेटचा जर प्रॉब्लेम असेल तर लहान बच्चूंमध्ये घाम येऊ शकतो. अल्कोहोल अब्यूज झालेला असेल तरीसुद्धा घाम येतो. अँशियस पर्सनॅलिटी असते काही पेशंटची, म्हणजे खूप चिंतेत राहणं, खूप टेन्शन घेणं, तर अशा व्यक्तींमध्ये सुद्धा ज्या वेळेस ती व्यक्ती चिंता करते किंवा टेन्शन घेते, तर एक वेळ अशी येते की सतत घाम यायला सुरुवात होते. मेनोपॉज म्हणजे पाळी गेल्यानंतर लेडीजमध्ये घाम येण्याची शक्यता दाट असते. मग अशा पेशंटला आपण काय ॲडवाईस देऊ शकतो, तर अशा पेशंटला आपण सांगू शकतो की तुम्ही नायलॉनचे सॉक्स घालू नका किंवा टाईट शूज घालू नका. हे व्यवस्थितपणे आपण पेशंटला डेली रुटीनमध्ये सांगू शकतो. तर आता आपण होमिओपॅथीकडे वळूया. तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, पण होमिओपॅथीची ट्रीटमेंट जर तुम्हाला घामासाठी घ्यायची असेल तर ही सुद्धा लॉंग ड्युरेशनसाठी घ्यायला लागते, तरच तुम्हाला 100% रिझल्ट येऊ शकतो. तर मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन तुम्हाला मी सांगणार आहे. फर्स्ट मेडिसिन म्हटलं तर सिलिशिया 200. तर सिलिशिया 200 आपण सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब सतत 8 दिवसांसाठी घेऊ शकतो. आणि त्यानंतर वीकली म्हणजे सॅटर्डेला घेतलं तर सॅटर्डेलाच ते मेडिसिन घ्यायचं आहे. रात्री घ्यायचं आहे. 2 थेंब आपण थोड्याशा पाण्यामध्ये किंवा डायरेक्टली ऑन द टंग घेऊ शकतो. आठवड्याला कमीत कमी 3 ते 4 महिने आणि जास्तीत जास्त 6 महिने हे मेडिसिन आपण घेऊ शकतो. खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. दुसरं मेडिसिन म्हटलं तर जाबोरँडी 30 पोटेन्सीमध्ये घ्यायचं आहे. तर हे मेडिसिनसुद्धा सकाळी 1 थेंब आणि संध्याकाळी 1 थेंब असे थोड्याशा पाण्यात किंवा डायरेक्टली ऑन द टंग आपण घेऊ शकतो. सिलिशिया बरोबर जाबोरँडीसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. हे मेडिसिनसुद्धा कमीत कमी 3 महिने आणि जास्तीत जास्त 6 महिने आपल्याला घ्यायचं आहे. थर्ड ड्रॉप म्हटलं तर R32 सकाळी 10 थेंब आणि संध्याकाळी 10 थेंब आपण घेऊ शकतो. खूप छान रिझल्ट पेशंटला येऊ शकतो. काही स्पेसिफिक मेडिसिन सांगते. स्पेसिफिक मेडिसिनमध्ये कॅल्केरिया काफ. तर कॅल्केरिया काफची स्पेशालिटी आपण पाहिली तर फक्त स्काल्पला घाम येतो, म्हणजे डोक्याला खूप जास्त डोक्याला घाम येतो. रात्री झोपल्यावर किंवा कधीही दिवसा झोपल्यावर सुद्धा घाम येऊ शकतो. त्यावेळी आपण
कॅलकेरिया कार्ब 30 पेशंटला सकाळ संध्याकाळ 2-2 थेंब देऊ शकतो. त्याबरोबरच सल्फर 30 आहे. सल्फर 30 जे आहे होल बॉडीला जर घाम येत असेल तर आपण सल्फर 30 पेशंटला देऊ शकतो. 200 पोटेन्सी सुद्धा देऊ शकतो सकाळ संध्याकाळ. सल्फर मोस्ट ऑफ फक्त सकाळीच द्यायचं आहे, म्हणजे 8च्या अगोदर दिलं तर बेस्टच आहे. 2 थेंब डायरेक्टली ऑन द टंग किंवा थोड्याशा पाण्यामध्ये देऊ शकतो. तर पेशंटला अमेझिंग रिझल्ट येऊन जातो. तुम्ही ट्राय करू शकता. तर असेच तुम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट वेगवेगळ्या आजारांवर, क्रॉनिक डिसीजेस असतील की जिथे कुठेच फरक पडत नसेल तेव्हा तुम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर असे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.